नमस्कार मंडळी. टेन्शनच्या वादळात सापडलेल्या तुमच्या आयुष्याला सुखरूप सुखाच्या किनाऱ्यावर घेऊन जाण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कॉमेडीच्या या महामंचावर पंचेसचा सडा टाकून हास्याचा दरवळ निर्माण करणाऱ्या आपल्या दोन्ही गावच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबरीनं स्वागत आहे मंचावरच्या पंचेसवर कौतुकाच्या फुलांची उधळण करणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात आपुलकीच्या हास्याचं माहेरघर अलकाताई कुबल आठले आणि विनोदाच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंददादा अनासपुरे. मंडळी, नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत काही खास पाहुणे सहभागी झालेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. चिरकाल आपल्या मनात घर करून बसणारी मधाळ गीतं आपल्याला देणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की काका. कोणत्याही भूमिकेवर आपल्या स्टाईलची छाप पाडणारे अभिनेते गणेश यादव. चिरतारुण्याचं वरदान लाभलेले अभिनेते मिलिंद गवळी. बकाल या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेले चैतन्य मेस्त्री आणि जुई बेंदखळे. आणि बकाल या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि आपल्या सरपंच अलकाताई आठले यांचे अहो समीर आठले. तुम्हा सगळ्यांचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, कॉमेडीचं चालतं बोलतं विद्यापीठ असणाऱ्या समीर चौघुलेंनी कॉमेडीच्या मैदानात धुडगूस घालणाऱ्या सनीला एका खास कामासाठी ट्रेन करायला घेतलंय आणि त्यासाठी गिनीपिग म्हणून निवड केली आहे विनोदासोबत शुद्ध भाषेचा हट्ट धरणाऱ्या निमिष्टी. बघा तिथे काय धमाल घडते. जोरदार टाळ्यांनी तिघांचंही स्वागत करूया. अरे बापरे, हॉटेल बंद आहे वाटतं. वेलकम वेलकम वेलकम. अरे थँक्यू. येस येस. अरे हे टेबल कसं लावलंय? सॉरी, मी गिराईक आहे, मी नाही लावलं. नाही तुम्ही नाही, तो आमचा जो आहे ना नवीन सनी नावाचा वेटर आहे, अच्छा, परवाच जॉईन झालाय हॉटेलमध्ये. ओके. त्याचं जरा वेटरचं मी ट्रेनिंग घेतोय. अच्छा, हॉटेल नवीन आहे म्हणजे? नाही नाही, हॉटेल जुनच आहे, वेटर नवीन आहे. ओके. तर त्यालाच मी जरा बोलवत होतो. हा, बसा ना, बसा बसा. पण खुर्ची नाही ना. हा, मग घ्या ना, तुम्ही घ्या ना, तुमची घ्या ना. अच्छा, मीच माझी घ्यायची. माझ्या हातात उदबत्ती आहे ना, नाहीतर मग तुम्हाला चटका लागेल. ठीक आहे ठीक आहे, घ्या घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. सॉरी हा, जरा माझ्यामुळे. नो, इट्स ओके. तुम्ही सॉरी म्हणू नका प्लीज. तुम्हाला सांगतो, तुम्ही वेटरचं ट्रेनिंग घेताय, खूप मोठी गोष्ट आहे. अरे नाही नाही, खरं म्हणजे ना आमचं हे हॉटेल जे आहे ना ते असं आमच्या सर्व्हिससाठी खूप फेमस आहे. क्या बात. आमच्या आजोबांनी उघडलं हे हॉटेल. अरे हो का? फार कष्टाने उघडलेलं होतं. आजोबा नेहमी मला म्हणायचे, बंड्या. बंड्या बंड्या म्हणजे मी. नेहमी ते म्हणायचे की बंड्या गिराईक हा बंड्या असतो, गिराईक हा राजा असतो. कळलं का? तर त्याला खुश केलंस ना की यश आपोआप तुझ्या दारात येईल. क्या बात. म्हणजे बाबा पण मला म्हणायचे, पण त्यांचं मी ऐकायचो नाही. का? हे आजोबांचं ऐकलेलं असायचं ना. बाबा फक्त कॉपी पेस्ट करायचे आणि मला सांगायचे. अच्छा, म्हणजे बाबा कॉपी पेस्ट. आता आजोबांना टक्कल होतं, बाबांनी कॉपी पेस्ट केलं, मला दिलं. स्वतःच त्यांचं काही नव्हतं. नेहमी वाद व्हायचं त्यांच्या बरोबर. तुम्हाला सांगतो, असं डोक्यात जायचं ना. मी बसू का? म्हणजे प्लीज प्लीज बसा बसा. अरे सनी, आलास? कुठे होतास? कुठे? आत माईक लावत होतो, टेबल लावत होतो. अरे पण हे पण टेबलच आहे ना. हे पण लावणं कसं लागले ते जरा नीट करणं ते टेबल. साहेब जर 1-2 मिनिटं उठाल का? एक टेबल त्याला लावून घेऊन दे. यस 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 यस. ये टेबल नीट जरा पुढे. याचंच ट्रेनिंग चालू आहे का? हा, याचंच ट्रेनिंग सुरू. काय नाव काय मला? सनी. सनी बॉय. ओ सनी, बाळा चांगली सर्व्हिस द्यायची हा. म्हणजे पुढच्या वेळेपासून मी तुमच्याच हॉटेलमध्ये आलो पाहिजे काय? हे हा मध्येच हसला का? म्हणजे त्याचा सीझनचाच प्रॉब्लेम आहे अख्ख्या. म्हणजे नक्की काय? त्याला पुढचं वाक्य आठवलं नाही की क्षणभर शांत होतो आणि मग काही आठवलं नाही म्हटलं हसतो फक्त. मला हा प्रॉब्लेम खूप जवळून अनुभवल्यासारखा का वाटतोय? म्हणजे अगदी गेल्या आठवड्यात.
हसतोय 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 बसा बसा या इकडे इकडे झालं बाबा झालं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हे झालेलं आहे सगळं तुला नक्की असं वाटतंय झालेलं आहे हो सर. कस्टमरला खुर्चीत बसवलंस तू मग गल्ल्यावर बसू का सर? ठीक आहे कस्टमरला गल्ल्यावर बसव मला समोरच्या सिग्नलवर वाडगा घेऊन बसव अरे हस रे. वाक्य नाहीये तुझं काय असतोस तू आमचं चाललंय तुझं नाहीये वाक्य कमीच आहेत तुला मुळात कळलं का तुला हो सर. अरे कस्टमर स्वतः खुर्ची घेऊन कसा बसू शकतो मला सांग काय ठरलंय आपलं एक मिनिट जरा कस्टमर म्हणून या तिथून नाही मी कस्टमर म्हणूनच आलोय नाही बरोबर आहे जरा तुम्ही पण कष्ट घ्या ना या जरा 2 मिनिटं या जरा लांबून या हा जरा हातपाय हलवा जरा मोकळे करा जरा जा तिथपर्यंत जा जरा हा आता हे कस्टमर म्हणून एक मिनिट हे धर कस्टमर म्हणून हे आले येऊ का मी हा येस 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 प्लीज बघ कसं करायचं वेलकम सर वेलकम Oh, वेलकम thank you. प्लीज बसा सर प्लीज बसा बसा Yes. हे असं हे शिकवले ना मी तुला हो, sir. हे शिकवले की नाही कळलं, sir. हे करायला हवं हे हा? कर, हे एकदा पुन्हा एकदा या याच्यासाठी म्हणून एकदा प्रॅक्टिस साठी मी please. आलो आता बसलो ना एकदा सर एकदा या फक्त काय आहे ना मराठी मुलगा आहे स्वतःच्या पायावर उभा राहते सर एवढं बरं वाटेल जरा त्याला प्रॅक्टिकल आहे ना सर या हा वेलकम सर. थँक्यू थँक्यू प्लीज. अरे काय ड्रॉवर बंद केलास का काय हा कपाट आहे का हे कोण आहे? नाही हे सांगतोय असं नाही करायचं रे नीट कस्टमर किंग असतो कळलं का एकदा प्लीज उठा फायनल त्याला एकदा दाखवतो मी फायनल काय होतंय ना अपडाऊनच होतंय माझं नाही होते पुढे मला माहिती आहे ना पण तुम्ही आता एवढं कॉपरेट करताय म्हटलं एकदा फक्त घ्या इथून हा या नका आता तिथपर्यंत नका जाऊ कौतुकाला या इथूनच या दाखव हा या इथे वेलकम सर. थँक्यू प्लीज हॅव अ सीट. या हे असं करायचं कळलं तुला फायनल कसं करायचं ते हे तुमच्या उदबत्त्या परत तुम्हाला माझं नाही येते माझ्या नाहीत का मग कुणाच्यात मला या तुमच्याच उदबत्त्या. हा, माझ्याच आहेत हरकत नाही पण माझ्या मोठ्या होत्या उंच होत्या छोट्या झाल्या अहो त्या जळून जळून कमी झाल्या जळून जळून कमी होतात हो मग हे बसलेलं का नाही होत पहिल्या एपिसोड पासून बघतो हे का नाही कमी होत खूप पर्सनल होतंय सर आता हे हा नाही माझ्या लक्षात आहे हा, हा? चल. हा, आता कस्टमर बसलेले आहेत आहे, कळलं हो, का चल. हे असं प्रत्येक कस्टमरच्या वेळेला करायचं Yes, sir. लक्षात आलं का हो, fit केलंय. ही सर्व्हिस द्यायची Yes. काय काय ना शिस्त नाही हो हल्लीच्या मुलांना नाही, तुम्हाला शिकेल हळूहळू सांगतो. तो, शिकेल. नाही नाही, शिकेल ठीक आहे पण शिस्त पाहिजे ना अंगात नाही, बरोबर. काय ना मूळ यांची बेसच पक्का नाहीये हो. माझे आजोबा नेहमी सांगायचे माणसाचं मूळ पक्क पाहिजे हो. बाबाही सांगायचे पण त्यांचं ऐकायचो नाही मी कॉपी पेस्टवाला आहे बाबा तुम्हाला सांगतो ऐका काय ना करणार, मी काय म्हणतो तुम्ही तुमच्या बाबांचं आणि आजोबांचं का सांगताय मला हा बरोबर आहे अरे आता नाहीये वाक्य सगळे थांबले की तुला काय वाटतं तुझंच वाक्य आहे असं नसतं पॉज बीज वर्किंग बिर्किंग असतं की नाही काही त्याच्यातलं ऑर्डर येस येस ऑर्डर द्या सर ऑर्डर द्या तुम्ही मेन्यू कार्ड दिलं तर मी ऑर्डर देणार एक मिनिट अरे काय इकडे. काढलीस इज्जत माझी काय झालं सर? मेनू कार्ड कुठे मेनू नाही पता. असे वाजवेन ना तुला लेखक म्हणून जे पंचस्मी टाळले तेच कसे नेमके घेतो हा मला सुचला नसेल असं वाटतं का तुला तुम्हाला सुचलेला? अशा उदबत्त्या घुसू आणि अशा उदबत्त्या घुसमिरल्या तुला नाही, sir. मेनू कार्ड सॉरी सर काय ना दुसराच दिवस आहे ट्रेनिंगचा म्हणून सगळं होत आहे त्याचं पण आता फिनाले पण जवळ आलाय अरे फिनाले जवळ आले ह्याला कळलं पाहिजे ना असे पंचस नाही टाकायचे आता ह्याचा आजच फिनाले होईल ऍक्च्युली मी पण आहे त्याच्यात हो सॉरी तुम्ही पण मी आहे सॉरी आणलंस मेनू सर. मी कस्टमर आहे का कस्टमर कोण आहे त्यांना दे ना मला मेनू मला मला. मेनू कार्ड कसं टाकलंस पैसे फेकून नाचणारी छमी आहे का ती हो! नाही आणि टाकलं कसं असं नाही टाकायचं एक पद्धत असते टाकायची टाकाय- नाही, नाही, द्यायची एक पद्धत असते एक मिनिट रे हे सतत येतंय माझ्या हातात हे अहो. घ्या, असं द्यायचं नाही माझ्या हातात अगरबत्ती आहे ना आता हा हे बघ हे मला दे आता हे तू आणि हे काहीतरी गोंधळ होत काहीतरी गोंधळ झालाय थोडं सोपं आहे थोडं सोपं सोपं आहे आहे? हातात घ्या तुमच्या माझ्या हातात इथे घेतलं? ठेवा इकडे ठेवलं? ही अगरबत्ती घ्या हा? ही याला द्या ह्याचा काय संबंध आपला? याला द्या ना द्या. देऊन बघा तुम्ही आता हे उचला हं. मला द्या हा. आईच्या घरी चुकलंय अरे, एवढं सोपं होतं ओ माय गॉड
थँक्यू व्हेरी मच नाही तर स्किट संपलत नसतो माय गॉड थँक्यू व्हेरी मच हां हां चला हां या ऑर्डर व्यवस्थित चाललंय कॉन्सन्ट्रेट कर हां एक वडा उसळ द्या. आता त्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे हा वडा उसळ ऑर्डर दिलेली आहे हो. आता तू आत कशी सांगशील ए मरतुकड्याला एक वडा उसाळ. अरे कोण आहे सर कोण मारतुकडा? हेच तुझं चुकतं आपलं ठरलंय ना मरतुकडे आत जाऊन म्हणायचं तोंडावर का म्हणतोस तू का जाऊ म्हणायचं? नाही मी मारतुकडा आहे का? नाही सॉरी माझं हे चुकलं मी सांगतो त्याचं हे कारण अति तुम्हाला होतंय तुमचं. माझं कारण तुम्हाला सांगतो तू जा आण आता लवकर ऑर्डर आण वडा उसळ काय ती सॉरी मरतुकड्या. अरे जा बाबा तू नाही बसा तुम्ही बसा हे मारतुकडा वगैरे खूप आहे. त्याचं कारण आहे हां. कळलं का काय ना हे जे नवीन असतात ना वेटर्स त्यांना नंबर लक्षात राहत नाही टेबल नंबर्स आल्यावर कन्फ्यूज होतात की 5 4 3 2 1 का 1 2 3 4 5 लक्षात राहत नाही म्हणजे? मग आजोबांची माझी आयडिया होती काय? की कस्टमरकडे बघितल्यावर जो शब्द मनात येतो ते त्याचं नाव ठेवायचं मग आता समजा हा जो आहे वेटर तो कुठे बिझी असला दुसरा वेटर आला किसकी ऑर्डर आहे मरतुकडा डायरेक्ट आणून तुम्हाला देऊ शकतो तो तुम्ही अपमान करताय हो. नाही असं काय आजोबांनी सांगितले ते मी नेहमी ऐकतो बाबांनी मला सांगितलं मी नाही ऐकलं तुम्हाला माहिती आहे कॉपी पेस्ट वाला एक नंबर अहो, नाही ऐकायचं तुमचं कुलवृत्तांत मला नका बाबा आजोबा मला भूक लागली हो मला द्या ना खायला द्या ना. ऑर्डर सर. हा, वडा उसळ. उत्तम चाललंय येस सर. हा थँक्यू. एक सेकंड इकडे काय सर? एक सेकंड सर प्लीज मला नाही आता 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 हे करू नका आता याची मजा बघा एक मिनिट अहो तुम्ही काय करता? अहो उचला हे वडा आहे तो. हे बघ आता आपल्या चेहऱ्यावर आपण एक्सप्रेशन दाखवायचे नाहीत कळलं याला अजिबात कळता कामा नये की हा वडा मोरीत पडलेला होता नाही हा वडा नव्हता तुम्ही आत्ता बोललात हा वडा मोरीत पडलेला तुम्ही नव्हता आत्ता बोललात हा वडा हो हा वडा नव्हता मी सांगतोय की असं त्याला कळता कामा नाही असं झालं तर हा वडा नव्हता मोरीत पडलेला हा जस्ट खाली पडलेला होता घरंगळत मोरीत जात होता मी पायाने अडवला तो एक मिनिट तुम्ही असं सोडून जाऊ शकत नाही ट्रेनिंग ऍडमिशन घेतली तुम्ही अरे कसली ऍडमिशन माझं ट्रेनिंग आहे याचं ट्रेनिंग चालू आहे ना. अरे हरकत नाही या सॉरी या वडा घ्या प्लीज नाही हा वडा घेऊन जा तुम्ही वडा घेऊन जा. बरं वडा घ्या दुसरं काय देऊ तुम्हाला दुसरं काय? दुसरं काही चालेल. इडली चालेल का सर? हा इडली चालेल तुम्हाला चालेल इडली आण ए हडक्याला एक इडली आण रे. अरे कोण हडक्या बोललो हडक्या मी हाडक्या बोललास तू हाडक्या बोललास हो सर. आता तिघांचं ठरलंय ना याला मरतुकडा बोलायचं का हाडक्या बोलला कधी ठरलंय मला मरतुकड्या बोलायचं? मगाशी बोललात ना प्लीज मरतुकडा बोला म्हणून कधी केलं मी प्लीज तुम्हाला? अरे कमाल करताय तुम्ही गप्पा बसा. हरकत नाही माफ करा प्लीज बता जा घेऊन ये लवकर जा इडली सांबार घेऊन ये सॉरी हडक्या. अरे जा रे बाबा दुसऱ्या अति आहे तुमचं. मला माहिती आहे दुसराच दिवस आहे याला जेव्हा घेतलं तेव्हाच अति नाही का होतं आता अजून काय करणार त्याच्यात सांगा ना मला तुम्ही. माझ्या या रे बाबा लवकर ये इडली सर प्लीज. ही चांगली आहे ना? हो हो सर. इडली आहे का पफ आहे हा? इडली सर एकच शेवटचं करा म्हणजे खायला मोकळा हा पण जायला मोकळा मला भूक तिथून. लागली आहे, अहो. एक शेवटचं होतं ट्रेनिंग प्लीज काय ना आमच्याकडे कॉर्पोरेट कस्टमर्स खूप येतात म्हणजे दुपारच्या लंचला वगैरे येतात तर ते ना असे जॅकेट ब्लेझर वगैरे घालून येतात लक्षात आलं तुझ्या तर त्यांचं ब्लेझर आपण आधी काढायचा असतो Correct. लक्षात आलं दॅट्स कॉल्ड एटिकेट्स आता सर या इकडून कॉर्पोरेट कस्टमर म्हणून या तुम्ही म्हणजे या सर या काय केलं तुम्ही? नाही कॉर्पोरेट कस्टमर म्हणून या सर प्लीज वेलकम सर thank वेलकम you. सर दिस हे आले की सर प्लीज ब्लेझर प्लीज हो यस. हरकत नाही आतून एक भाताचं शीत आण आपण अरे माकडा बोकडा डुकरा मला शिवाय देऊ नका ह्याला शिवाय द्या तुम्ही त्याला द्यायची गरज नाही तुला चोरवायची गरज आहे. बघा, माझे आजोबा मला म्हणायचे तुझ्या आजोबाला तर तुडवला पाहिजे रे. हा तुझ्या अख्ख्या खानदानात ना एकच देव माणूस होता तो म्हणजे तुझा बाप ज्याचं तू कधी ऐकलं नाही. हो बाळा असं करून चालणार असं नाही. करून नाही आता मी बघ तुला काय करतो. कुठे गेला अगरबत्त्या? ए नको थांब, थांब, याला जा. वा सुपर हिट परफॉर्मन्स खूप मजा आली. बघा अलकाताई काय म्हणतात. उत्तम कॉन्सेप्ट खूप सुंदर लिहिलेला आणि खूप सुंदर बसवलेला आणि तुम्हा लोकांचा अभिनय समीर कमाल आहे. समीर म्हणजे खरंच एक स्कूल आहे आणि आज निमिषची आणि सनीची पण साथ मस्त होती आणि मला सर्वात तो आवडला की तुझं वाक्य नाही तू विसरला नाही आहेस त्या लाफ्टरला जे काय होतं ना
फार सुंदर, फार सुंदर. एवढी मजा आली समीर. क्या बात है. साडे 11 गुण मिळाले. क्या बात है मकरंद दादा. क्या बात है, क्या बात है सम्या. वा 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 वा. नेहमीप्रमाणेच दणकेबाज तो अभिनय केला. आणि निमिष, सनी, क्या बात है. पण सम्या, आजचं सगळ्यात ग्रेट काय होतं, तू त्या सनीला कंट्रोलमध्ये ठेवलंस. कसं केलंस तू? वर्गातला मास्तर काय करतो, वांड पोरालाच मॉनिटर करून टाकतो, तशी भानगड केलीस. आणि हे एका म्हणीच सांगायचं झालं तर पोरग शिकतंय सलूनवाल्याचं आणि कान कापतंय गिऱ्हाईकाचं. अशी अवस्था आहे. आईजीच्या जीवावर बाय जीवदार. पण क्या बात है, जोरदार सादरीकरण. यासाठी मी तुम्हाला मार्कही तसे जोरदार देतो. वकाल चित्रपटाची टीम सुद्धा आज आपल्या बरोबर आहे आणि ते सुद्धा खूप एन्जॉय करत होते. त्यांना विचारूया. मिलिंद दादा, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? समीरच्या तर मी प्रेमातच आहे. हसून हसून पोट दुखायला लागलं. मजा आली. या 2-3 महिन्यामध्ये खूप टेन्शन जसं होतं, जी सिरियल करत होतो त्यात पण ॲक्सिडेंट सीन आणि रडारड होती. आज जरा मोकळा झालो आहे. खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच समीरजी. ऑल द बेस्ट. वा, थँक्यू सो मच. समीर सरांना देखील विचारूया की अलकाताई जेव्हापासून हास्य जत्रेत आलाय तेव्हापासून त्यांच्यात काही बदल झालाय का? त्यांच्यामुळे तुमच्यात काही बदल झालाय का? वातावरण काही चेंज झालंय का घरातलं? नाही, ते इतरांकरता चेंज झालेलं आहे, माझ्याकरता तेच आहे. वा वा. थँक्यू सर. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. ऑल द बेस्ट. मंडळी, आता तुमच्या समोर येते हसवून हसवून तुमच्या अशांत मनाला क्षणात शांत करण्याची हातोटी असलेली जोडी, अर्थात मागाठाणे नरेश प्रसाद खांडेकर आणि चिपळूणचा शत्रुघ्न सिन्हा ओमकार भोजने. देहाचा सागर व्याधी लाटांची ही गाज, आत्म्याचे आभाळ साधे मनाशी संवाद, मिले सूर नाही. मी ठरवलं होतं पण ते होऊन गेलं. आणि ते अशोकजी बसलेत. मी म्हणूनच ते मी थांबवत होतो, बराच वेळ प्रॅक्टिस करत होतो. त्यांना वाटत होतं मी त्या गाण्याची प्रॅक्टिस करतोय, मी हे म्हणायचं नाही याची प्रॅक्टिस करतो. पण ते सरांनी असं गोंधळून ठेवलं आमच्या, ते पिढ्यानपिढ्या लक्षात राहणारच आहे. तुम्हा सर्वांचं माझ्या या मनशांती केंद्रात स्वागत. इथं की नाही आम्ही लोकांचं सैरभैर झालेलं मन शांत करतो, त्यांच्या अंतर्मनाशी त्यांची ओळख करून देतो, त्यांचा परिचय करून देतो. आपल्या अंतर्मनात डोकावून पाहूया. सगळीकडे नीरव शांतता झाली पाहिजे आणि त्या शांततेचा आनंद घ्या. शांतता. हॅलो हॅलो सम्या, हॅलो. अरे सम्या, आलोय ते शांती मंच आहे ना तिकडे आलोय. हॅलो. अरे आग लाव तुझ्या मोबाईलला. हॅलो हॅलो सम्या, हा पोचलो. आलो इकडे. हॅलो. ए हॅलो आलोय. ठेवतो इकडे. पटकन पटकन. हा मी आधी बराच वेळ काढला. ये. हा बस. मनशांती केंद्र आहे ना. हा मग मोठमोठ्याने ओरडू नकोस. हा नाही बोलू नको. नमस्कार. हळू. मला इथेच यायचं होतं तर सगळे बोलत होते काय माहिती तिकडे जा तू शांत बसत नाही. आता सम्या बोलतो. आता सम्याचं ठीक आहे ना, तो शांत राहू शकतो, आपण शांत राहू शकतो काय? नाही ना. तर सगळे बोलतात की बाबा तू सतत बोलत असतो, शांत बस. म्हटलं बाबा उगाच बोलतो का?
उगाच बोलतो आपण नाही ना, बोलण्याला काहीतरी अर्थ असतो ना. तर ते बोलले तिकडे जा, तिकडे ते शांती याच्यात, मग ते शांत बोलतील, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. म्हटलं बाबा बोलणं हा काय प्रॉब्लेम आहे का? बोलणं हा प्रॉब्लेम असतं तर जगात किती प्रॉब्लेम झाले असते. म्हटलं विचारूया ना बाबा, एवढं सगळे बोलतात एकदा जाऊन बोलूया आपण काय आहे ते. मग बाबा तुम्ही बोला ना, माझ्या बोलणार तुम्हाला काय वाटतं बोला ना, तुम्ही बोला. बोलू नको. एवढंच? हो बोला ना, माझ्या बोलण्यावर काहीतरी बोलावं असं वाटत असेल ना, बोला ना तुम्ही. बोलूच नको. मनशांती केंद्र आहे ना, इथे की नाही लोक मौन पाळतात. गप्प बस. गप्प बसू शकतो. गप्प बसायला काय खूप सोपं आहे. गप्प बसणं हे प्रॉब्लेम नाही का? गप्प बसायला काय सोपं आहे. मी राहणार गप्प राहणार. गप्प मी काय गप्प आपल्याला जाऊ शकतो. गप्पाचं काय गप्प गप्प राहा. गप्प एक शब्द तोंडात काढणार ना मी. हे आपलं चॅलेंज आहे. गप्प राहा. गप्प राहायचं. गप्प राहायचं आपलं सोपं आहे. गप्पाचं काय बोलायचंच कशाला ना. गरज बोलायचं कशाला. तरीही तू बोलतोयस. मी तुमच्याशी नाही, मी माझं बोलतोय. मग मनातल्या मनात बोल ना. मला काय ऐकू येतंय? अरे इथे सगळे ना मनशांती करायला येतात म्हणजे आपल्या मनाशी बोलायला येतात, स्वतःच्या मनाशी. कसं आहे बाळा, आपल्याला ना 2 मन आहेत, एक अंतर्मन एक बाह्य मन. काय दोन मन आहेत आपल्याला? तुला माहित नव्हतं? हा, त्यांच्याशी बोललं तर चालेल ना? हो हो, काही प्रॉब्लेम नाही. काही नाही, काही नाही. ठीक आहे, मग आपण काय शाबास. हे अंतर्मन कसा आहेस? ए बाह्य मन मी बरा आहे. तू कसा आहेस? हे मी पण बरा आहे. हे अंतर्मन जरा खिडकी खोल ना. खोलतो. हे अंतर्मन बाकी काय चाललंय? चाललंय आपलं रोजचं. कपना हे बंद कर ना. अंड फोडू. हे बंद कर. हे लिंबू ना रे. हे बंद कर. बघ ना आजूबाजूला, बघ ना सगळे कसे बसलेत. बघ ना, डोळे बंद करून छान ध्यान करतायत रे. अरे डोळे बंद कर, बडबड अजिबात करू नको, कळलं तुला? तूही डोळे बंद कर. डोळे बंद कर. हे करू शकतो मी. डोळे बंद करतो आपल्या. नाही, मी डोळे बंद केले आणि तुम्ही पळून गेलात तर? अरे असं कसं पळून जाईन मी? माझाच आश्रम आहे ना. एवढं साधं कळत नाही तुला? माझ्या बोलण्याचा कंटाळा आला आणि पळून गेलात तर? माझ्या आईबाबांनी पण मला असंच फसवलं. म्हणजे मी काय लहान होतो ना, तर आईबाबा बोलले की तू 1 ते 2च्या आकडे मोज, आपण लपाछुपी खेळूया. म्हटलं ठीक आहे. 2च्या आकडे मोजले, डोळे उघडले तर आई बाबा घर बीर सगळं रिकामं करून टेम्पोवरून निघून गेले मला सोडून. बघितलंस, तुझे सख्खे आईबाप सुद्धा तुझ्या बोलण्याला कंटाळून तुला सोडून गेले. तुझ्या बोलण्याचा किती त्रास होतोय कळतंय तुला? या सगळ्यातून तुला बाहेर पडायला पाहिजे. मला पडायचं बाहेर. हो ना? हो. मग मनशांती हा एकमेव पर्याय तुझ्याकडे. मग होईल ना? म्हणजे काय? मी सांगतो ते निमूटपणे कर. तोंड बंद करून. हा चल, डोळे बंद कर. हा, शाबास. दीर्घ श्वास घे. घे. वा. 1 ते 3 अंक मनातल्या मनात मोज. मनातल्या मनात. हो. 1 2 सोडून 3. मनातल्या मनात आत
बोलू नको मी. हा हा वा. आता घेतलेला दीर्घ श्वास सोडून दे. वा 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 वा. आता हे पुन्हा पुन्हा करायचं. हं? मी सुद्धा तुझ्या सोबत आहे, कळतंय? चल चल, एका मागून एक करायचं. हं? हे काय करतोयस? मी बोलत नाही, मी आता माईम करतोय. काय करतोय? माईम करतोय. अच्छा गावात. चल तुझं माईम बसवतो. जाऊ दे तिकडे, मला सांग. इथे उभा राहा. किती मोठा शोध आहे ना, इंटर कॉलेजची खास काय जात नाही. हे इंटर कॉलेज आधी मनातून काढून टाक, तेव्हा मनात शांती मिळेल. सॉरी सॉरी, बस खाली बस. हे सॉरी, हे तू फोकस कर ना, तू शांततेकडे फोकस कर, कळलं? तू ना काही बोलूच नकोस. तू काही बोलू नको. तू तोंडातून ब्रश सुद्धा काढू नकोस. नाही नाही. वा. कर कर. हा काय होत आहे? काय झालंय? काय काय त्रास होतोय? काय काय ब्र काय ब्र कशाला ओरडलास? हो, केवढी शांतता आहे. म्हणजे हे डेंजर आहे. मी नाही राहू शकत असल्या शांततेत. मला असं गोंगाटात राहायची सवय. हो, म्हणजे असं बाजूला मेट्रोचं काम चालू आहे, इथं कोणतरी असं खोदतंय धध करून, अशी ट्रेन जाते, कोणतरी भांडतंय, कोणतरी एकमेकाला मजबूत शिव्या घालतंय, बँजो वाजतोय, ढोलताशे वाजतायत, मोर्चे निघतायत, निषेध निघतायत, घोषणा देत आहेत, अशा गाडीचं ट्रॅफिक झालंय. ह्या असल्या ह्याच्याला आम्हाला झोप लागते. हो, हे काय किती भयानक आहे. रात्री 2 वाजता उठलो ना तरी गाड्याचा ते ऐकल्याशिवाय झोप नाही लागत. शांतता केवढी डेंजर आहे. अरे काय, ट्रॅफिकचा आवाज ऐकल्याशिवाय तुला झोप लागत नाही? अहो नाही, शपथ शपथ कशामध्ये? बघा, ऐक, सभोवतालचे आवाज ऐक. म्हणजे हे नाही रे, जे आजूबाजूला आहे ते नाही, त्यांच्या पलीकडे जा. पक्ष्यांचे आवाज ऐक. कळतंय? निसर्गातले आवाज ऐक. कर, डोळे बंद कर. त्यांच्याशी हितगुज कर. मग तू निसर्गाचा एक भाग आहेस का नाही? त्यांच्याशी होऊ दे, कनेक्ट हो, त्यांच्याशी कनेक्ट हो. काळा कॉल द भाई, आलो इकडं, आलो एकदम वच. तू बोल ना काहीतरी. अरे अगदी चिवडी काढ बोल ना काहीतरी बोल. नको नको, आग लाव त्याला. ए नको, ते तू मी करतोय. नको करू, तू नको करू, नको तू साधना वगैरे करू नको. तुझा नाही जमणार तुला, हे पास झालं. हे बघा, हा सेशन जाऊ दे. मला एकाची फक्त जिरवायची. कोणाची? त्याला सुनवायचंच आहे मला. कोणाला? तुझं लय झालंय. हे ह्याला, हे तोंड तुझं काय रे? तुझ्यामुळे सगळं करतो. तुझ्यामुळे वजन वाढलंय, तुझ्यामुळे ऐकावं लागतं. तोंड वर करून काय बघतोय? हे तोंडा, बघ, सीझन संपत आला तरी तुला जमलं नाही अजून. हे बघ, तू काय करतो? तू बोलतो आणि नंतर आता ह्याला बोलशील तुझ्या आईचा गो, मलाच ऐकलं नंतर. कसं आहे की माझ्या मनात काही नाहीये. हे ह्याचं काय करू? हा लय नालायक आहे. खांडेकरचं मन चांगलंय, खांडेकरचं बाह्य मन चांगलंय, मांड्या बिंड्या सगळं चांगलंय, तोंड वाईट आहे. आता बोलेल हा कसा आहे, झिबऱ्या काय, तुम्ही रागवाल माझ्यावर ना, मग मी काय करणार पुढे? ह्या तोंडाचं काय कर? तू सगळं मुद्दाम करतोयस. मला कळतंय सगळं, काही गरज नाही. तू जा, ऐका, निघ म्हटलंय तुला. अजिबात मला शांतीची गरज नाही. इकडे नुसता गोंगाट करा. गोंगाट, ओरडा, वाजवा. मनशांतीची गरज नाही. क्या बात है. सुपर कॉन्सेप्ट आणि उत्तम
सादरीकरण. मकरंद दादा. ये बात हा पशा, एक तर तू नेहमीसारखं स्किट जोरदार लिहिलंस, क्या बात आहे. त्याबद्दल तुझं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन. आणि ओंकार, तुझ्या कॉन्फिडन्सला दाद दिली पाहिजे. अरे थँक्यू काय लेका. म्हणजे अशोक काकांसारखा एक तपस्वी समोर बसलेला असताना तू ऑडिशनचं सॉन्ग आणलंस, क्या बात आहे यार. आणि पशा, तुला एक सांगतो, आज तू पॅच नसताना सुद्धा इतका गोंडच दिसतोय ना. नाही शपथ सांगतो तुला, काही काही कॅरेक्टरला पॅच शोभून दिसत नाही रे. त्यामुळे तू आज कसा पॅच नसताना गोंडच दिसला. नाही लाजायचं कामच नाही. पाहुणे असले तरी काय झालं, आपण सगळेच विग पुरुष आहेत या मंचावरचे. हा, सगळ्यांना माहिती आहे ते. लाजायचं काहीच नाही. आणि कसं आहे, मनशांती मिळवायला, मनशांतीची ज्याला गरज आहे त्याच माणसाने यावं. उगाच आपणच येऊन दुसऱ्याची मनशांती बिघडवण्याचं काहीच कारण नाही. पॅचलेस. पण आज तुमच्या ह्या दुकलीनं जी काही धमाल आणली ती हॅट्स ऑफ आहे. बहुत बढिया, बहुत अच्छे. थँक्यू मकरंद दादा. गणेश दादा सुद्धा हे स्किट खूप एन्जॉय करत होते. त्यांना विचारत त्यांच्या भावना. गणेश दा. अरे मस्तच केलं यार, जबरदस्त, सुपर्ब, खूप छान खूप छान. आणि ते जे होतं ना मनातल्या मनात, ते खूप छान होतं. खूपच छान आहे. तुम्ही छोट्या छोट्या जागा खूप छान काढल्या. आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री मस्त आहे, खूप छान. आणि जसं डेअरिंग केलीस तू, मिले सूर मेला तुम्हाला म्हणालास आणि सुरात गायलास तू. म्हणजे कॉन्फिडेंटली सुरात गाणं पण एक कसब आहे. छान छान, मस्त, बेस्ट, आउटस्टँडिंग. क्या बात, क्या बात. थँक्यू. आज आपल्या हास्य जत्रेत बकाल चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झालेली आहेत. अशोक पत्की काका आहेत. काका, तुम्ही सुगम संगीत, भावगीत, जिंगल्स अशा संगीतातल्या जवळपास सगळ्या प्रांतांमध्ये सगळे प्रांत तुम्ही लिलया हाताळलेले आहेत, सांभाळलेले आहेत. आणि संगीतातला साधेपणा, गोडवा आहे तुमचं वैशिष्ट्य आहे. आणि काळाबरोबर बदलत जाऊन तुम्ही आयटम सॉन्गसुद्धा संगीतबद्ध केलेले आहेत. आणि ह्या चित्रपटात सुद्धा एक खूप सुंदर आयटम सॉन्ग आहे, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला फार आवडेल. रिक्वायरमेंट होती कथेची. आणि ह्याचं तसं बघितलं तर टोटल संगीतच वेगळं आहे, म्हणजे माझ्या चौकटीच्या बाहेरचं आहे. आजच्या पॅटर्नचं म्युझिक पाहिजे होतं त्यांना. म्हणजे DJ चालतं, डिस्को बिस्को असं हंगामेदार. तर मी विचार केला करू की नको, हो म्हणू की नको. पण समीरजी म्हणाले की तुलाच करायचं आहे, तू विचार करूच नको म्हणून. तर म्हटलं बरं. आणि ॲटम सॉन्ग तर एकदम सगळ्यांनाच आवडतं आहे. खूप मला फोन बिन येतात. आणि असं वेगळ्या पद्धतीचं माझ्या हातून घडलं. वा वा वा. आम्हाला जर त्यातल्या 2 ओळी ऐकता आल्या तर फारच बहार येईल. प्लीज. छम 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 चांदीचा छल्ला, गावरान ठुमका कमरेचा. चम 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 नथनी करते, रुबाब मारते चंद्राचा. टकमक टकमक बघू नका, जिभल्या चाटत बसू नका, गावभर होईल बोभाटा. छम 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 चांदीचा छल्ला, गावरान ठुमका कमरेचा. वा वा वा. हाऊ स्वीट. थँक्यू थँक्यू. मंडळी, मुंबई जवळच्या डोंबिवलीचा गोंडस अभिनेता तेजस आणि पुण्याजवळच्या कात्रजची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी यांच्या भेटीच्या आड आली आहे कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. पण त्यांच्या भेटीला लागलेलं ग्रहण सोडवायचा त्यांना सापडला एक धमाल उपाय. बघूया तो काय. हे ये ना, हे लवकर ये. कुठे? परी हूँ मैं, परी हूँ मैं, मुझे न छूना. छान दिसतंय. गुड. फक्त ना काही पचकू नकोस एकदम. आणि कोणी विचारलं तर सांगायचं माझी मावस बहीण आहे. ओके.
आणि जरा अति मुलगी करू नकोस. थांबा. काय चाललंय? कोण आहे? मी कोण आहे? मला विचारायच्या आधी हिला विचार, ही कोण आहे? असं काय बोलतेस? यो आमच्या रेक्टर मॅडम आहेत. कळतंय काही तुला? आय एम सॉरी, मी पटकन ओळखले नाही तुम्हाला. आधी तुम्ही बारीक होतात ना. कधी? आधी कधी? आधी आधी नाही का त्या डाएटवाल्यांनी त्यांचा दवाखाना बंद केला तेव्हा. काय बोलते ही? अहो, आता तुम्ही रेक्टर कमी ट्रॅक्टर जास्ती वाटतंय. जोकिंग जोकिंग. काय चाललंय? कोण आहे? मॅम, मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी मावस बहीण येणार आहे राहायला. ऍक्च्युली हिचं लग्न आहे ना, त्यामुळे ही माझ्यासोबत राहायला येणार आहे. मी अर्ज केला होता तुम्हाला, तुम्ही हो म्हणाला होता. सॉरी 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 लग्न आहे. सॉरी 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 सॉरी. काय ग? नाव काय तुझं? तेजस्विनी. काय? तेजस्विनी की रेश्मा? नेमकं काय? रेश्मश्विनी. नाही, माहेरचं नाव तेजस्विनी आहे आणि आता सासरी गेल्यानंतर नवरा तिचं नाव रेश्मा ठेवणार आहे. आणि मी त्याचं नाव शेरा ठेवलंय. रेश्मा आणि शेरा. जोकी जोकी. लंपाडच आहे काय ग? लग्न आधीच नवऱ्याचं नाव ठेवते. एवढी काही झाली सासरी जायची? अति होतंय, अति. कमी कर कमी कर कमी कर. ठीक आहे, राहू दे. काय ग, लग्नाची तयारी झाली ना? हो. तयारीचं काय मॅडम, तयारी शेवटपर्यंत होतच असते. म्हणूनच तिला म्हणलं मी तू इथे राहायला. खायला काय करून घालणार आहेस? खायला? हा, सगळं 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 येतं तिला. सगळं? आमची तेजस्विनी सुगरण आहे एकदम. बाई ग, ए बाई, बरं झाली भेटलीस तू. अगं, आता मी दिवाळीत चकल्या केल्या होत्या. अगं, त्या सगळ्या तुटत होत्या. कशा काय ग? अहो, तुम्ही बसला असाल त्यावर. अगं, तुटत होत्या म्हणजे असे तुकडे झाले त्याचे. मग ते पीठ मी असं ठेवून दिलं. काय करू त्या पिठाचं मी? म्हणजे काय टाकलं तर त्या नीट होतील? अहो, चकल्यांचं कसं आहे माहितीये का, मला आत्ता सांगताच येणार नाही तुम्हाला. आता सांगितलं तुम्हाला काही लक्षात राहणार नाही. मी तिथे प्रत्यक्ष असणं गरजेचं आहे. ते पण आहे. मग तुम्ही कधी चकल्या बनवणार आहात ते सांगा, तेव्हा मी नक्की येईन. तू येशील मदत करायला? कशाला? नको, राहू दे. मॅडम, खूप उशीर झालाय. आम्ही थांब ग. पण त्या आत्ताच चकल्या, त्यांचं काय करू? आत्ताच आहेच का? त्या बार मध्ये द्या. बार मध्ये. हो, बार मध्ये? हो, तिकडे कळत नाही ना, अखंड आहे की तुटलेले, तिकडे चालतात. हा चांगला उपाय. बाई ग, तू बरा संसार सांभाळशील. असंच टाकाऊतून टिकाऊ वृत्ती बाई संसार सांभाळायला शिकते. असंच भारी आहे. हो, बरोबर. पण आता मी जाते. माझ्या टिकाऊ वस्तू कितपत टिकतील सांगता येत नाही. संगीत आहे की नाही? हो हो, आहेत ना, आहे ना. संगीत आहे. संगीत आहे. काय? मंगळागौर सुद्धा आहे. तेजू, इथे मंगळागौर सुद्धा ठेवली आहे? हो. नको तो शांतपणा करते. लग्नानंतर असते ना? हो, लग्नानंतर असते, पण आम्ही लग्नाच्या आधीच करणार आहोत. आधी? हो, लग्नानंतर काही लफडी नको. लग्नानंतर फक्त चंगळागौर. नको ना, नको. ए, मला बोलवशील ना चंगळागौरीला? अगं, मंगळागौरला. मग काय बोलवीन मी. आपण बोलू आहे ना? हो हो, नक्की बोलू. आम्ही तुम्हाला निमंत्रण. अच्छा, बाय बाय, गुड नाईट. यायचं. आपण छान फुगड्या वगैरे घालू. फू बाई फू. ए तेजू, इथे अगं ये ना. तुला गाणं गाता येतं? गाणं येतं. ये ना लवकर. बाई ग, तुला गाणं येतं तर आता पटकन 2-3 आयटम करूया आपण. नको ना. मंगळागौरीचे? हो. अहो, नको नको. मंगळागौरीच्या नादात माझं सगळं घरंगळागौर होईल. नाही, मग आपण ना किमान फुगडी घालूया. नको, फुगड्या नको. चल ना, फुगडी तर घालूयाच. निसटेल सगळं. मंगळागौरच्या प्रथेप्रमाणे तू नाव घे आधी. नाव घे ग. नाव कसं मी घेणार? अगं, घे ग. नाव नको. घे म्हटलं ना. घे. हॉस्टेलमध्ये जात असताना रेक्टर आली भस्कन. हॉस्टेलमध्ये जात असताना रेक्टर आली भस्कन. नाव घे म्हणते चोमडी, देवीशी वाटते सटकन. नाही, याच्यात नाव कुठे आहे?
नाव मी संपूर्ण घेतलंच नाही ना अजून. नाव संपूर्ण नाही घेतलं. नाही मग घे ना. नाव घ्यायला सांगते चोमडी द्यावीशी वाटते सटकन. शेरा म्हणे. शेरा माझ्या नवऱ्याचं नाव. चांगलंय चांगलं. चल आता फुगड्या 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 घालूया. नको नको चल ना गं फुगड्या घालूया. बघत जमेल तुला. चल 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 लवकर. वेगळी वेगळी वेगळी. तुला काही माहितीये का? मला काही नाही. आगोटा पागोटा करूया. चालेल. चल चल सुरू सुरू सुरू. आगोटा पागोटा आगोटा पागोटा. लाल साडी नेसीन म्हणते राणीच्या बागेत जाई म्हणते. आगोटा पागोटा आगोटा पागोटा. रस झाला. काय तेजा काय छान करतोस रे तू. काय काय काय. तेजा मी लाडाने प्रेमाने तेजा म्हणते. चल आपण जाऊया. लवकर जाऊया लवकर. आता काय. इकडे ये तेजू. काय. बरं झाली तू आलीस. मला खरं तर तुला काहीतरी सांगायचंय. नाही ऍक्च्युली मी तिच्या घरच्यांनाच सांगणार होते. पण ते बरं नाही दिसत ना. तू तिची बहीण आहेस, तिच्या वयाची आहेस, तर ती समजावशील ना तिला. नाही खरं तर ती गुणी मुलगी आहे. पण आजकाल ना तिच्या काही काही गोष्टी मला खूप खटकतायत ग. काय म्हणजे नक्की काय झालंय मॅडम सांगा तुम्ही मला. मी सांगते तुला पण तू तिच्या घरच्यांना सांगणार नाहीस ना. नाही 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 मी घरच्यांना सांगणार नाही. मी माझ्यापर्यंतच ठेवीन. तुम्ही सांगा. अगं ती त्या टपोरी सनी मुणगेकर सोबत फिरत असते. काय नाही नाही तेजस. विनी तेजस्विनी. अगं नाही मॅडम तुम्ही काही बोलताय. असं काही नाहीये. कधी ना कधी तुझ्या घरच्यांना सांगावं लागणारच होतं ना. तिला सांगितलं मी आता. काय प्रॉब्लेम आहे. पण असं काही तू गप्प बसताना सांगू दे. तू गप्प. तेजू हल्ली यांचं जास्तच चाललंय अगं. म्हणजे काय झालं सांगा तुम्ही मला. मी सांगते पण तू कोणाला प्लीज सांगू नको. नाही सांगणार. तुम्ही सांगा मला. सांगा. अगं त्या दिवशी रात्री 1 वाजता तिच्या रूम मध्ये आला तो एक खिडकीत ना. मला शंका आली म्हणून दार उघडून बघितलं तर माझ्या समोर असं आली समोर. उघडं पडलं मॅटर. असं काहीतरी फालतू म्हणत होतं. असं कसं. हे काय मॅम. अशा मुलासोबत असते. मी म्हंटल आता जाऊ दे. मुलगा बरा असता तर काही प्रॉब्लेम नाही. मॅम हे क दर्जाचं प्रकरण आहे रे. कसं वाटतं ते. असं काही नाही. गप्प बस. खूप झालं तुझं कळलं ना. हे तेजू आवाज बदलतोय तुझा. काय नाही आवाज बिवाज बदला. तेव्हा खोटा वीग आहे बघा. तेजस आहे माझं नाव. तू गप. तुझ्या सोबत राहिलं म्हणून मी इतका खटाटोप करतो आणि तू त्या स्लॅपस्टिक सोबत. नाही गप का मॅडम. आय एम सॉरी. हे सगळं हिचं प्लॅनिंग होतं. त्या दिवशी मी बोललो खिडकीतून भेटायला येतो तेव्हा कळलं आता मला. तो पकडला गेला म्हणून. अरे असं काहीच नाही. गप का मॅडम. आय एम रिअली सॉरी. तुम्हीला रेस्ट्रिकेट करा नाही तर काही करा पण हिला शिक्षा द्या. मी चाललो. ए थांब. काय चाललो. आणि पुण्याबाहेरच्या कात्रजच्या प्रियदर्शनी इंदलकर. तुला काय वाटलं मी अशी चुटकीसरची फसवली जाईन का. गेले 20 वर्ष हॉस्टेलची रेक्टर आहे मी. आणि मी खडूस आहे म्हणून रेक्टर नाहीये. मी रेक्टर आहे म्हणून शिस्तबद्ध आहे. ते तुम्हाला खडूस वाटतं. सॉरी मॅम. प्लीज घरी नका ना सांगू प्लीज. घरी तर मी सांगणारच आहे. मॅम नको ना. यांचं लग्न करून टाका. बरा मुलगा आहे अगं. फुगडी पण बरा घालतो. आणि ते सनीचं वगैरे काही नाही. ते मी खोटं सांगितलंय तुझं खरं रूप बाहेर यावं म्हणून. अहो नाही मॅडम. ते मी हे मुलगी वाटावं म्हणून हे सगळं केलं होतं. नाही ते मिठी मारलीस तेव्हाच कळलं की तू पुरुष आहेस. तुम्ही काही सुधारणार नाहीयेत. रितसरीच्या बाबांकडे हिचा हात माग मग लग्न करून घेऊन जा. चल निघ आता इथून. चालेल. तू काय जा ना. चल लवकर. हे उचलून घेऊन जा. प्रिया बाय. जा ना. काय बरा मुलगा आहे तसा. नाही तर आमचा गौऱ्या. ते काय मस्त झाला परफॉर्मन्स. बघा सरपंच
काय म्हणतात अलकाताई? तेजस फार सुंदर बेरिंग होतं तुझं, म्हणजे कुठेही तू ना ते व्हल्गर होऊ दिलं नाहीस. नाहीतर जनरली काय होतं, पुरुष स्त्रियांचा पाठ करायला लागले की जरा असे सुटतात, पण ते कंट्रोलमध्ये होतं अगदी. आणि वनिता मस्त साथ दिलीस तू, फार सुंदर. आणि तुझी एनर्जी बापरे, आगोटा पागोटा करताना जी काय एनर्जी होती, कमाल कमाल, खूप सुंदर एंटरटेनमेंट एकदम. 11 गुण मिळालेले आहेत. मकरंद दादा? अगा जोरदार सादरीकरण, क्या बात है तेजस, क्या बात है प्रियदर्शनी. हा. आणि तेजस, तू पोरीच्या रूपात खरंच बापेपेक्षा चांगला दिसतोस रे. नाही, जोक अपार्ट, पण तू अतिशय चांगलं सादरीकरण आज केलं. प्रियदर्शनी, क्या बात है. तुमच्या या सादरीकरणासाठी मी तुम्हाला मार्क देतोय. नमस्कार मंडळी. आनंदाच्या आकाश पाळण्यातून गोल गोल फिरत हास्याच्या झुल्यावर झोके घेण्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुक या गावांमधून कॉमेडीची जहागिरीसाठी रंगणारी आपली ही सोमवार मंगळवारची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोचलेली आहे. आणि लवकरच रंगणार आहे आपला महाअंतिम सोहळा, ज्यात ठरणार आहेत ह्या पर्वाचे कॉमेडीचे जहागीरदार. या अंतिम लढतीसाठी मी तुम्हा सगळ्यांना आत्ताच मनापासून शुभेच्छा देते. मंडळी, या भागाच्या शेवटी ठरणार आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. तेव्हा बघूया कोणाला मिळतोय हा फेट्यांचा मान आणि विनोदाचा 7-12. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. मंडळी, संगमेश्वरी बोलीतून नवीन नवीन उपक्रम पार पाडणारा इरसाल गावकरी शेंद्रू खूप काळानंतर ह्या मंचावर त्याची कॉमेडी फालतूगिरी करायला येतोय. अर्थातच ही दर्जेदार फालतूगिरी तुमच्या समोर घेऊन येत आहेत रत्नागिरीची 2 हास्यरत्न, प्रथमेश आणि श्रमेश. समजू नको भोळा मला हे गमिशाना, समजू नको भोळा मला आहे गमिशाना, सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा काना, सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा काना. सर माफ करा, मला माहिती आहे सप्तसुरांची मी मर्डर केल्या आल्या, पण तर स्किटला करावं लागतं. आणि बकालची टीम पण आली. बकाल कुठला, सगळा सुकालच दिसतोय सोप्यावर. जाऊ दे. काय राजकदा एकटीच बसले जणू. आला वासाडीचा फोन आला. जरा दुसऱ्याच्या घरासमोर रांगोली टाकून म्हटलं तर लगेच वासाडीचा फोन येतो. हॅलो, काय घ्या? हा, पोचलो. वाईल्ड कार्डच्या नावाखाली पुन्हा बोलवला नाही आहे. काय नाही, नवीन काय नाही, जुनीच पाप करायचे सगळं. पण एक लक्षात ठेव, तू जरा धाकट्याकडे लक्ष दे. दिवाळीचा टाइम आहे, बाहेर फटाके फुटतायत माहिती आहे ना. मागल्या टायमाला काय झालं माहिती आहे ना, करंजी खात विजलेल्या फुलभाज्याच्या काडीवर बसला आणि सगळी कागदपत्र चुरमुरली त्याची. हा, तर धाकट्याकडे जरा लक्ष. माझी काळजी करू नको, माझी काळजी काही करू नकोस. मी तर आपला बॉम्बलाचा सांबार आणि भात खाऊन आलोय. आणि ती शेजारची संगी आहे ती, तिने 2 लाडू पण दिले बेसनचे, तर पण खाऊन आलोय. नाही अगं, मी रस्त्याने एकटाच चाललो होतो, तिने हाक मारला म्हणून गेलो. अगं होय, मी एली सारखी संशय घेते. गप्राव, दसऱ्याला तुझ्या जिभेची शस्त्र म्हणून पूजा केली म्हणून काय दिवस रात्र तासच बसशील मला वासाडी. फोन ठेव. नाही तर काय सारखी संशय घेते, फटकीच गावली नाही ती. आता मला या वयात ढीक दिवाळी साजरी करावी वाटेल, पण फटाका सापडाय नको. नाही तर काय झालं, आतिषबाजी करून झाले. आता मूल मुद्द्यावर येऊया, म्हणजे फालतूगिरीला सुरुवात होईल. काय हा, तर मंडळी ओळखली उगाय झालेली चेहरे बघा. शेंद्रू गानू देवलेकर. नमस्कार ताई. नमस्कार. मी कोकणातनं आलोय. कोकणचं बुलबुली सौंदर्य आहे मी. तर काय दिवाळीत काय सगळेजण फराळ करतात, तर मी ना काहीतरी जाऊ वेगळं करायचं ठरवलेलं आहे. काय समजलं वेगळं म्हणजे काय, कोकणातनं माझं चॅनल लय फेमस झालंय, शेंद्रू मराठी खणूया कोकणची माती. तर त्याचं काय 1 वर्ष पूर्ण झालंय. तर म्हटलं 1 वर्ष पूर्ण झालंय तर आता अवॉर्ड चिकटवून टाकू. तर मला अवॉर्ड फंक्शन करायचं आहे, काय समजलं. आणि त्याच्यासाठी मी
मुंबईसने एक ताट अँकर बोलवलाय. तर आलाय कुठे जा पण हेल्पटतोय कुठे झॅमनिया आला का नाही तो. नमस्कार नमस्कार नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या वाजवू नका. टाळ्या वाजवल्यावर मी स्क्रिप्ट विसरतो. तर गर्दी, खड्डे, महागाई, दुःखाचे डोंगर 17 आणि ह्याच्यावर उपाय म्हणून घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. जमलंय ना? जमलंय जमलंय. ताई जमलंय बोलली एकदम. हे हेनरिया इकडे. ती अँकरिंग बद्दल जमलंय बोलली. तुला 1000 वेळा सांगितलं स्किटच्या ऍक्टरला पिक्चरच्या हिरोईनी पटत नाही, तरी हो सारखा सारखा आपला गाणं टाकतोय. एवढा याला हो काय सांगितलं नाही तर काय. आणि आणि एवढा पार्टनर तुझा एवढा मोठा लांब लचक पॅच बोलून इथे एकटा उभा आहे त्याचं काय नाही. आलेला चालला आपला प्रेमाचा हळदी कुंकू साजरा करायला. एक ग्रीन टी आणि ब्रेड बटर सांगा. कोण मी? तुला ग्रीन टी? मग अरे मी शेंद्रू गानू देवलेकर आहे. मी हड बोलायला पण माणूस ठेवलाय कामावर. सांगणार मला. शेंद्रू गानू देवलेकर ज्यांनी मला फोन केला होता. होय मिस्ता कोकणचा चॉकलेट हिरो. प्रवास कसा झाला तुझा? प्रवास ओके झाला, फक्त थोडी पाठदुखी आहे एवढंच. रस्त्यामुळे ना? अरे होणारच ती. गेला रस्त्याचे झाले जो घावणे एवढे मोठे खड्डे नाही तर काय. तर जाऊ दे, तुला मी कशाला बोलवलंय आता अँकरिंग करायला. काय जमायला लक्षात आहे ना? तर मला तुला विचारायचं आहे की ह्याच्या अगोदर काय अँकरिंग केलंयस काय, कुठे शिकलायस काय? नाही म्हणजे मी ह्याच्या आधी अँकरिंग केलं नाहीये, पण मी अँकरिंग शिकलोय आणि खूप मोठ्या माणसांकडे शिकलो. काय बोलतो कुणाकडे? नाही असं ते 4 चौघात नाव नाही घेत मी. लाच काढते? नाही ऍक्च्युली ती मोठी माणसं आहेत ना, म्हणजे मॅडम प्रियदर्शिनी आणि सर तेजस. म्हणजे तुम्ही तिघांनी एकदम इंडस्ट्री सोडायचं ठरवलेलं आहे. चांगलं आहे. एक मिनिट, उलट सुलट बोल नका त्यांच्याबद्दल. मी आदर करतो त्यांचा. अरे मला आदरच आहे. पोरं चांगली आहेत, गोंडस आहेत, चिकनी आहेत, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण तू आता आलायस कुठे? कोकणात. तर मला काय कोकणच्या स्टाईलने सगळं करायचं. काय समजलं? म्हणजे समथिंग डिफरंट. येस कोकणच्या स्टाईलने सगळं करायचंय. अँकरिंग म्हणजे काय आता? काय आपल्याला चांगलं कोणतरी लागेल तुझ्या बरोबर ना, मी तुला देणार आहे. अच्छा, म्हणजे आधी रिहर्सल तुम्ही माझी घेणार आणि मग स्टेजवर माझ्यावर को अँकर असणार. मी को अँकर होणार तुझा. कशा काळजी करतोय? मी आहे ना. तुम्ही? मी सगळं करतो. सुरुवातच आपण अँकरिंग नाही करायचे, इंट्रोडक्शन आहे. स्टेजच्या इथं जायचं सेंटरला, डोळे डोळे घालायचे. मला काय दिसत नाही पण तू घाल. डोळे डोळे घालायचे आणि त्या समोर चालू जायचा. मिस्ता, अरे मिस्ता चैतन्याचा झरा, फणसातला गरा, गरीबातला अँकर, दुष्काळातला टँकर, लोंब्या चंदूरकर तुमचा आवडता अँकर. हे चांगलं आहे सगळं, पण ते ऍक्च्युली अँकर असं नाही करत. म्हणजे मी हा शो ॲज अ ऑस्करची अँकरलिंग सारखा बघतोय, म्हणजे ऑस्करचा अवॉर्ड शो बघतोय. कसं मी असा येईन. बरं दाखव काय. वेलकम 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 टू ऑल अँड लव्ह यू ऑल, असं एक 4 वाक्य इंग्लिशमध्ये बोलायची, सगळे इम्प्रेस. केला ना साडेगिरी. कोकणात इंग्लिश चालत नाही, म्हणजे प्रॉब्लेम काय नाही आहे, पण आम्ही सगळं संध्याकाळी 7 नंतर बोलतो इंग्लिश. तोवर काय करायचं? काय कसं आहे ते? काय चैतन्याचा गरा आणि कोण काय झरा काय? काय माणूस म्हणायचा? चैतन्याला गरा कधी लावलास तू? अरे चैतन्याचा झरा आणि फणसातला गरा. गाऱ्यांची अपरातपर करू नको, फणसावर लात मारीन. तुम्ही मला ते लिहून द्या, मी पाठ करेन आणि बोलेन. चालेल, तू बोलशील ना? हा बोलेन. पाठ करायचा. मला अजिबात काही लूज पाहिजे नाही. कोकण तुला मुंबईतनं बोलवलंय, कोकणात इज्जत आहे माझी. कळलं काय? हे बघ, आता पहिली ही फालतुगिरी झाली, त्याच्यानंतर हे पुढचं तुला वाचायचंय. पहिली स्पॉन्सर लिस्ट आहे, ती वाचून सुरुवात कर. घे वाचतो. तर स्पॉन्सर्स आहेत बेमट्या मसूरकर, मसाल्याचे व्यापारी. बरोबर. हेमा, जया, रेखा, सुषमा, सगळ्यांना आवडतो मसाला. हे कुठलं यमक आहे? ह्या सनी भूषणचं यमक आहे, तर काय जुलत नाही.
प्रयत्न होतो फक्त. हा, त्याने लिहिलेला आहे. हा. बंडू चिकन पोल्ट्री फार्म, इथे अंडी ओशाळतात, बेफाट नुसती फरफरतात. अँकर, हा. अखिल भारतीय सरपंच संघटना प्रस्तुत शेंद्रू मराठी अवॉर्ड्स मध्ये मी लोंब्या चंदूरकर तुमचं स्वागत करतो. माझं नाव लोंब्या नाही हो. मग तुझं नाव काय आहे? बदाम. मग लोंब्या काय वाईट आहे? नाही तर काय बदाम. थोडे दिवसाला अक्रोड, काजू, मनुका सगळं सांगशील. आम्हाला पचायला हवं. कोकणाला एक भाकरी भडकू नका वाहनांचा कडीन. हा बोल काय ते पुढचा. हा तर सुरुवात करूया. पहिल्या अवॉर्डला सर्वोत्कृष्ट मालिका आणि नामांकन आहेत रत्नागिरीची हास्यवांद्रा. ती माकडा जमा केलेली आहे. ती माकड चालू करतात स्टेजवर येऊन म्हणून हास्यवांद्रा. हम बेटकर तुम शिवलकर. ही कुठली सिरियल आहे आणि या सिरियलची स्टोरी काय आहे? सत्य घटनेवर आधारित आहे. 2 करिअर चुकलेल्या मित्रांची गोष्ट आहे. चल हो दे पुढं. आणि पुढची सिरियल आहे कोय माझी आंबा तुझा. हे कुठल्या सिरियलचं नाव आहे? अरे अरे असं जायचं अंगावर कशी येतो. कोय माझी आंबा तुझा 2 शेजाऱ्यांची गोष्ट आहे. काय झालं, एक कोय रोवतो आणि झाड दुसऱ्याच्या अंगणात होतं. मग आंबा कुणाचा ह्याच्यावरनं दोघांची भांडणं होतात. मग दोघं कोर्टात जातात. मग कोर्टरूम ड्रामा बसवलाय मी. काय जमायला पुढचं वाचतो वाच काय तो. आणि सर्वोत्कृष्ट मालिका आहे कोय माझी आंबा तुझा. वा 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 वा. नमस्कार. ते बक्षीस द्या. तुम्हाला कशाला जे जिंकले ते येतील ना. अरे माझी सिरियल आहे कोय माझी आंबा तुझा. हे असलं मलाच काहीतरी सुचतं. तुमच्याकडे थोडी लाज लज्जा शरम नाही. माझ्याकडे तंबाखू आहे पाहिजे. तुम्ही स्वतःच अवॉर्ड शो करताय, स्वतःलाच बक्षीस घेताय, स्वतःच घ्यायला येत आहे, सगळं स्वतः करताय. आता टॅलेंटच माझे तेवढं आहे त्याला मी करू तरी काय. आज झालं तर टॅलेंटला. पुढचं वाच. चढू नका अंगावर. वाचतो. बोलायला कुणी मी की तू? अच्छा हा वाचतो. हा वाला. हा तर सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा आणि विजेती आहे चिंगी होद्रेकर. आता चिंगी होद्रेकर पण तुम्ही येऊ नका. मुलीचं नाव आहे. होय पण मला काय लागल. माझ्या सासूचं नाव आहे तर चिंगी होद्रेकर माझी सासू. तुम्ही स्वतःच्या सासूला विनोदी व्यक्तिरेखा म्हणून पुरस्कार देताय. तू तिला बघ. माझ्या बायकोला बघितल्यावर तुला कळेल केवढी मोठी कॉमेडी केला नाही तिनं. तिला काय देणार नाही. तिला द्यायला पाहिजे. ढोली नुसती खाऊन माजली फक्त. काय बाकी येत नाही. दिवसभर गाऊन घालून पडून असते रे. हे सगळं नाही हो. हे बरोबर पुढचा वाच तू. नाही नाही पटत नाही. तू मोठा स्टीव्हन स्पिलबर्ग. पुढचा वाच सगळा. मी नाही वाचणार पुढचा. का मी पाठ करेन पुढचं कुठेतरी जाऊन. व्हॅनिटी कुठे सांगा. तुला व्हॅनिटी पाहिजे. हा व्हॅनिटी पाहिजे. मजा तिकडे ना आंब्याच्या झाडाखाली स्वप्नील सुताराचा रिक्षा टेम्पो लावलाय. त्या गणपत टाकले त्याच्यावर जाऊन बस. तुम्हाला काय अक्कल आहे का? मुंबईवरून आलेल्या अँकरला तुम्ही टेम्पो मध्ये बसायला सांगताय. मग काय उरावर बसू. मी करणार नाही अँकरिंग बिंकरिंग. मी जाईन इथून निघून. आधीच सांगतोय. कशाला तापतो सा एवढा. बीपी कमी कर ना. बीपी कमी कर. काय तुम्ही करताय तसं. सावकाश सावकाश. अशा वेळी जेव्हा अँकर चिडतो ना तेव्हा मी त्याचा कपल डान्स ठेवतो. कपल डान्स. हा म्हणजे हिरोईन आणि मी. मला माहित आहे मुंबईचे हिरो कसे पिघलतात ते. मला सगळं माहिती आहे. पण मी रिहर्सल करीन त्या मुली बरोबर. दिवसभर कर. मला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे मग बोलवा. मी रिहर्सल करतो. शीतल आहे. शीतल नाव. शीतल बाय माझे ये. बाय घे शीतल. हो तुझा ह्या रानटी सौंदर्य दाखवशील. मीच दाखवायचं. तूच दाखव. म्हणजे टाकायचा मारायचा मरू दे. हा ही शीतल नाही. हा शीतल आहे. तर मला माहिती आहे. तर तू नट म्हणून त्याच्या अंतर्मनात बघ. कळलं काय. अंतर्मनात वगैरे मी नाही याच्यावर डान्स करणार. आधीच सांगतो. हा अरे का नाही नाही मला नाही करायचं याच्यावर डान्स. करा जरा. करा ना. वाईट कंबर हलव. अरे काय काय मला नाही करायचं. फालतू. हे घे तुमचा अवॉर्ड शो आणि तुम्ही परत येणार इकडे. असं काय करतात. हा झालं तुझं सौंदर्य बघून सगळे पलतात का. पलतात नव मग जलतात. जलतात. मग आता अँकरिंग कोण करेल. हडकऱ्याला घेऊया. त्या चांगला वाजवल पण. होय तर 2 in 1 होईल. होय मग वाजव रे.
बौद्धिक पंचेस. अलकाताई, माका असं वाटतं की कोकणात 2 मोठी हिरे माणकं मिळाली असतात वाईल्ड कार्ड एंट्रीच्या रूपानं. खरंच तुम्हा दोघांचं लई स्वागत करते आणि खरंच हॅट्स ऑफ टू. 11.5 गुणांसहित डबल धमाका. वा वा वा. मकरंद दादा, घाटावर आपल्याकडं तमाशामध्ये बतावणी असते आणि त्या बतावणीला तशी संहिता नसते. म्हणजे एक विषय ठरवायचा आणि पटकन वर चढायचं. म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगायचं आज लोड शेडिंगवर बोलू की डायरेक्ट सुरू, आणि लोक धोधो हसतात. कुठल्याही पद्धतीचं संहिता लेखन नाही, स्क्रिप्ट रायटिंग नाही, काही नाही. तशा काहीसा बास तुमच्या दोघांचा आहे. क्या बात आहे. अशा पद्धतीचं सादरीकरण तुमच्याकडनं सातत्याने व्हावे या मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि एकदा उभं राहून तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो. ऑल द बेस्ट अँड कीप इट अप. मंडळी, आज पुन्हा एका घरात एका नवऱ्यानं चूक केली आहे आणि त्यामुळे बायको जाम संतापली आहे. बघूया तिकडे काय उत्पात घडतोय ते. हा जळजळीत फॅमिली ड्रामा घेऊन तुमच्या समोर येत आहेत विनोदाचा तुफान अंशुमन विचारे आणि हास्य विद्युल्लता विशाखा सुभेदार. विशू चल, मी ऑफिसला निघतोय. संध्याकाळी उशीर होईल आणि रात्री जेवून बाहेर, कळलं काय? चल. अंशू जरा थांब. आता नको, उशीर झाला. चल अंशू जरा थांब. नका ना बाबा, चल बाय. अंशू थांब. काय तुझं पण ना, तुझ्याकडनं ना माझी ही अपेक्षा नव्हती. काय झालं? का वागलास तू माझ्याशी असं अंशू? का वागलास तू माझ्याशी असं अंशू? तो बोलव. माझा ना तेलपापड होतोय खरं. एक तर असं वाटतं ना मी तरी निघून जावं, नाही तर तुला तरी हाकलून द्यावं. का वागलास तू? अरे एवढं काय झालेलं नाही. असं काय केलंय मी? काय केलं? हा, वर तोंड करून मलाच विचारतोस काय केलं? ओळख ना, ओळख. काय केलंयस तू? ओळख. मी तारीख विसरलोय का? सॉरी. तुझा बर्थडे आहे का? सॉरी. हॅपी बर्थडे. स्वतःच्या बायकोचा वाढदिवस माहिती नाही तुला? बायकोचा वाढदिवस विसरला नाही. मुद्दा नाही बघ, तारखेबद्दलचा नाहीच आहे. नाही, मला तारखेबद्दल बोलायचं नाहीये अंशू. मी तारखेबद्दल बोलत नाहीये, मी तिच्याबद्दल बोलते. बघ, लोकांच्या बोलणार विश्वास. अंशू, मी वस्तूबद्दल बोलते अंशू, मी तारखेबद्दल बोलत नाहीये. मी उगाच आपलं वस्तू बस नाही ते तू असं नाही. अगं ती माझी नाही आहे, समीरची आहे. तू ना हे बघ, स्वतःची पाप त्याच्यावर टाकू नकोस तू, कळलं? त्याच्यावर बिल फाडू नकोस. मला माहिती आहे समीर त्यातला नाहीये. समीर अत्यंत सभ्य आहे. समीर सभ्य? जो शब्द बोलताना दोघांना त्रास होतोय तो शब्द का बोलतेस तू? नाही हे बघ, तरी सुद्धा ना तुझ्यापेक्षा जास्त सभ्य आहे तो, कळलं ना? म्हणजे चेहऱ्यावरनं तरी सभ्य वाटतो, आत काय माहिती? मला माहिती ना काय तो. मला माहिती. तू तर चेहऱ्यावर सुद्धा फोल वाटतो, कळलं ना? तू एक मिनिट. काय समीरचं काय? काय नाही, काय नाही. काय नाही. हे बघ कसं आहे, त्याने ऍक्च्युली मला ठेवायला दिली होती बाटली. ती कसली बाटली? कसली बाटली? दारूची बाटली. दारूची बाटली? हिम्मत कशी झाली तुझी या घरात बाटली आणायची? का आणलीस तू बाटली? का आणलीस बाटली अंशू? तू ऍक्च्युली काय झालं माहिती का? तो ना त्याच्या बायकोला घाबरतो म्हणून माझ्याकडे ठेवायला दिली. तू नाही घाबरत तुझ्या बायकोला? तू नाही घाबरत तुझ्या बायकोला? तू नाही घाबर? बरोबर, कसं घाबरणार? तुझी बायको बावळट आहे, मूर्ख आहे, तिला काय घाबरायचं? हो ना, नाही घाबरत. नाही, ह्याच्यावर मला बोलायचं नाही. नाही, असं अशी तात्विक फालतू लेवलला चर्चा करणे मला बोलायचं नाही. मी चाललो, चल माझा. थांब, विषयाला बगल देऊ नकोस, कळलं ना? मूळ मुद्दा बाटलीचा. एक मिनिट, कुठे बाटली?
बाटली कुठं आहे बाटली कुठं आहे धूळ पडलेली त्याच्यावर. फेक फेक. अगं मी ऑफिसला जाताना देतो ना त्याला मी. बाटली फेक. अच्छा समीरची बाटली आहे ती. बाटली फेक. आपल्या दोघांच्या भांडणात निरागस बाटलीचं काम. बाटली फेक. फेक बाटली. 3000 पाण्यात गेले. जाऊ दे ना तुझे होते ते. नाही माझा तुझे होते चांगली असते ती दारू चांगली असते. आता रिलॅक्स ना आता खुश आहेस ना. आता मला जाऊ दे ऑफिसला. एक मिनिट मुळात खुश असण्याचा काही संबंध विषय संपलाय ना. कसा विषय कसा संपला राग कसा जाईल माझा मूळ मुद्दा बाटलीचा नव्हताच कळलं ना. मूळ मुद्दा बाटलीचा नव्हता अंशू माझी ना कशाला फेकलीस बाटली. चांगली बाटली. हे बग मला दारू बद्दल काहीच ऑब्जेक्शन नाहीये. मग कसलं ऑब्जेक्शन आहे तुझं ऑब्जेक्शन नव्हतं तर बाटली फेकायला कशाला लावलीस तू. मग कशाला दारूचा अड्डा करायचा घरात अड्डा करायचा घरात. अड्डा नाही अंशू माझा मुद्दा वेगळा आहे अंशू. काय 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 कशाबद्दल बोलतेस तू. ओळख तू ओळख अंशू. काय ओळख काय काय ओळख पण तू ओळख बघ बऱ्या बोलानं कबूल कर. रुद्रा होता लोक बोलायला लागले ना तर मला सांगू नको. बऱ्या बोलानं कबूल कर. 1 सेकंद मला आठवू दे. ठीक आहे आठव ना तू आठव. मी ना इथं ठिय्या मांडून बसते तू आठव. आठवल्यावर ना तुला तुझी लाज वाटेल कळलं. आठव. काय केलंय मी. अगं काय केलं मला आठवत पण नाही. काय केलंय मी. काहीच कसं वाटत नाही रे तुला. तुझ्यासाठी एवढी राब राबते मी. तुझा अख्खा संसार सांभाळते. तू का वागतोस माझ्याशी असं. कायम तुझी बायको म्हणून तुझ्या पाठीशी उभी राहते. तुला कसं वागवतात. मला माहितीये मला सांगायला पाहिजे होतं. मी सांगतो आता. का रे सांगत तू का करतो असं. सॉरी तुला शर्ट धुताना सिनेमाची तिकीट सापडली मला माहिती आहे. म्हणजे ऍक्च्युली तू सांगणार होतो तिकिटाबद्दल. कुठली सिनेमाची तिकीट. ते आता शर्ट धुवायला टाकताना तुला पण मी शर्ट धुतलेलंच नाही. कुठला शर्ट कुठला शर्ट कशाला बोललो मरायला. कुठल्या सिनेमाची कुठे कुठे तिकीट सिनेमाची बसची होती ती. दाखव 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 तिकीट दाखव. सिनेमाची तिकीट भिगे होते ते रे. कॉर्नर सीट कोणाबरोबर गेला होतास तू सिनेमाला. परवा म्हणून तुला उशीर झाला ना. कोणाबरोबर गेला होतास तू सिनेमा बघायला अंशू. मोनिका तुझी रिसेप्शनिस्ट मोनिका. नाही ग नाही. मला बोलू दे. मुळात मी आता काय जीप वळायला लागली तुझी बोल ना. अगं मी सकाळी उशिरा उठलो असं होतं ना. बरोबर गेला होता. ऐकून घे प्लीज ऐकून घे. काय झालं माहितीये ती खूप दुःखात होती. तिने गोळ्या घेतल्या होत्या. मग तू काय सांत्वन करायला गेला होतास तिचं. ऍज अ ह्युमन बिंग मी विचार केला की मला माहिती तू काय लायकीच आहेस कळलं ना. 3 वर्षापूर्वी तू काय आहेस ना ते सिद्ध केलंयस. अचानक मी घरात आले तेव्हा थेरं बघितली तुझी विषयी. लाज वाटत नाही तुला. आणि या मोनिका बरोबर सिनेमाला जात नाही. जा तू जा. मला ना याच्याबद्दल बोलायचंच नाहीये ना. मला माहितीये तू 10 ठिकाणी शेण खाशील आणि शेवटी याच गाईच्या गोठ्यात येशील ढेकर द्यायला. मला चोख माहिती. मला त्याबद्दल बोलायचंच नाही. मला ना या सिनेमाबद्दल बोलायचंच नाही अंशू. माझा मुद्दा वेगळा आहे अंशू. कशाबद्दल बोलायचं तुला. कबूल कर अंशू. कबूल कर माझी ना मस्त कसं त्या पटकन कबूल कर. अजून किती लपवणार आहेस तू माझ्यापासून. काय काय लपवणार आहे. नाही लपवता मी सांगतो. मी ताईच्या नावावर FD केली होती. हा म्हणजे 50,000ची FD. मी ती नको म्हणाल दादा मला नको पण म्हटलं तिच्या नावावर 50,000ची FD केलीस तू. भावाचं कर्तव्य. लाज वाटते. चांगलंय मी इतके काटकसर करते आणि तू उधळ पैसे. बरं आहे तुझं. हे तुझं चांगलं आहे. आईला बांगड्या कर भावाला पॉलिसा कर. हा बहिणीला पैसे दे. हे तुझं चांगलं आहे. बायकोला ठेव अशी लंकेची पार्वती. काय करू नको माझ्या. येऊ नकोस माझ्या जवळ अजिबात. लांब हो तू. मला तुझ्या पैशाबद्दल काही बोलायचं नाही अंशू. तू बऱ्या बोलानं तयार हो. खरं काय ते खरं सांग. मला या एफड्यांबद्दल काही बोलायचंच नव्हतं अंशू. माझा मुद्दा वेगळा आहे अंशू. माझा मुद्दा वेगळा आहे अंशू. मला माहिती आहे. मी कबूल करतो. मी सिगरेट पितो ऑफिसमध्ये पण एकच. ते नाहीये कारण माझं. ते कारण नाहीये. हो मग ते मावशीला मी परवा साडी दिली ना त्या दिवशी. साडी दिलीस. म्हणजे मी देणार नव्हतो पण मी तिला पण साडी दिली. ते पण कारण नाही माझं. हा म्हणजे काकांना मी 700 रुपये देतात. कशाला 10 रुपयाला पैसे देतोस. औषधाला पैसे
बोललोय मी. तुला लाज वाटत नाही? आणि माझा मुद्दा तो नाहीये, माझा मुद्दा तो नाहीच आहे. हा ते कासव आणि ससा असो, दोघांची शर्यत लागते. हे काय? आता एवढंच फक्त उरलंय, सगळे फालतू झाले आता. आता एवढंच फक्त उरलंय आता. तू लाज वाटत नाही का रे? हा? बायको एवढी चिडली आहे, तिची तळपायच्या मस्तकाला गेली आणि तू थेर करतो, तू थिल्लरगिरी करतो, तू मस्करी करतो. तू बऱ्या बोलानं तयार हो. काय केलंयस ते बोल स्वतःच्या तोंडाने, नाहीतर मी तुला घटस्फोट देईन. घटस्फोट नको प्लीज. ऍक्च्युली मला तुला सरप्राईज द्यायचं होतं, पण एवढं घटस्फोटापर्यंत येईल मला वाटलं नव्हतं. तुझ्यासाठी डूल आणले तेच तुला कळलं ना? माझ्यासाठी डूल? नाही, मला नव्हतं माहिती. तू तू माझ्यासाठी डूल आणलेस? हे डूल तू माझ्यासाठी आणलेस? माझ्यासाठी? मोनिका, तुला डूल नंतर आणतो, कारण विचार नकोस. छान येतो डूल. आवडले? ह्याच्यासाठी एवढं सगळं तमाशा काय करायची गरज होती? खरं मी सरप्राईज देणार होतो, पण मला माहिती सरप्राईज अंगाशी आलं. सॉरी. आता राग गेला? राग नाही गेलाय. आता माझा राग गेला असता, मी खरंच आनंदी झाले असते जेव्हा तू मला न आवडणारी गोष्ट घरात आणली नसतीस तर. आता काय राहिलंय? मी सगळं तर कबूल केलंय ना ग. माझं नाव फक्त शिल्लक बाकी आहे. मी सगळं बोललोय ना ग. खरंच एवढं राहिले? खरंच तेवढं राहिलं? खरंच एवढं राहिले अंशू? अंशू खरंच एवढं राहिले? खरं सांग. हे बघ, ज्योत्स्नाचं प्रकरण 3 वर्षापूर्वी संपलेलं आहे. हे बघ मी त्याबद्दल माफी मागितली. परवापर्यंत आम्ही एकमेकांच्या संपर्कात नाही, म्हणजे परवापर्यंत आम्ही काहीच बोलत नाही. मी काय आता परत तुझ्या आयुष्यात येईल? तिला माहिती नाही का माझा इंगा? मुळात माझा मुद्दा तो नाही अंशू. अंशू कबूल कर काय केलंस ते. अंशू तुझी चूक तू आठव. काय केलं मी सांग ना. मी काहीच केलेलं नाहीये. तुला 10 वेळा सांगितलं आतापर्यंत, इतक्या वेळा सांगितलं की तुला कितीही आवडली असती ना तरी ती तुटकी चप्पल घराबाहेर टाकून ये. का नाही टाकलीस तू? का नाही टाकलीस? ती शेजारची वासंती रोज माझी लाज करते माहितीये. घरात एक तुटका जोडा, बाहेर एक तुटका जोडा. काय वाटतं लोकांना? का माझी इज्जत चव्हाट्यावर काढतोस? तुला लाज कशी वाटत नाही रे? या तुटक्या चप्पल साठी एवढं नाटक केलं तू भावाने? अगं मी काय काय कबूल केलं भावाने? अगं दारू गेली. तुझी नव्हती ना ती? डूल पण गेले. माझे आहेत ना ते? तुझे होते डूल. तुझे होते डूल. तुझे नको सदा उगाच. स्वतःची चूक कबूल कर. सॉरी म्हणा ती. सॉरी. आधी तर फेकून ती चप्पल बाहेर. फेकून खड्ड्यात जा. काय चपल्याला म्हणतो मी, खड्ड्यात जा. चाल खड्ड्यात जा. चाल इकडे ये. इकडे ये. काय आवाज खाली करायचा. आवाज खाली करायचा. 50,000ची FD का दिली? नाही काय डूल कोणाचे? नाही मोनिका, हे सगळे मॅटर क्लिअर करा. सगळं झालं ना. घरोघरी मातीच्या चुली, अप्रतिम कॉन्सेप्ट आणि तुम्ही तर कमालच आहात. जोरदार टाळ्या. बहारदार परफॉर्मन्स. आहा. अलकाताई. अंशू, स्वतःने टाकलेल्या जाळ्यात तू स्वतःच अडकला होतास. आणि विशाखा जे काय टाकलं, गुगली टाकत होती ना नुसती, मजा आली रे. ॲक्शन, रिॲक्शन, काय एक्सप्रेशन्स. हा तुमचा अनुभव आहे ना, एवढा दिसत होता. कमाल आहे, कमाल परफॉर्मन्स खरंच. वा 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 वा. मकरंद दादा, खरं म्हणजे तुमचं कौतुक किती करायचं असाच एक प्रश्न. आता कौतुकाच्या सगळ्या मर्यादा संपल्या. इतकं चांगलं सादरीकरण, इतकं चपकल सादरीकरण. पण एक बोलता बोलता थोडं सॉरी समीर दादा, मी मगापासून पाहायला लागलो, म्हणजे तुम्ही स्किट पाहताना हसता हसता मध्येच ट्रान्समध्ये जायचं. काय भानगड, म्हणजे काही विशेष आहे का सांगण्यासारखं? मकरंद, तिचं हे रूप मी फक्त पडद्यावरच बघतो, सोजवळ. एरवी हेच आहे. फक्त मी अंशू सारखा वागत नाही एवढंच. नाही खरंच आहे, म्हणजे घरोघरी मातीच्या चुली असतात. आता काय सांगायचं तुम्हाला.
म्हणजे मी तर घरी जायच्या आधी फोनवरच सगळं सांगून टाकतो, पुन्हा तापच नको. आज अशोक फतकी काका आपल्या बरोबर आहेत. फार कमी वेळेला ते हसतात, पण आज मनमुराद आनंद लुटतात हास्य जत्रेचा. तुमच्या काय भावना आहेत सर या परफॉर्मन्स नंतर? खूपच मजा आली आणि नेहमीच म्हणजे काय म्हणतात एक्के म्हटले पाहिजे. विनोदाचे बादशाह आहेत सगळे. आणि केव्हाही मी आता डल्लासला जाऊन आलो अमेरिकेमध्ये, हे सगळे होते. समीरही होता आणि विशाखाताई होत्या. आणि तिथल्या तिथे लिहून ते करायचे ना, आणि काय म्हणजे रात्री रात्री जागून. तर हुकमी असतं ना त्यांचं असं. आणि ते पटपण एवढं पाठ करून ते कसं काय करता याचं आश्चर्य वाटतं. म्हणजे खरोखर सलाम खरोखर सगळ्यांना. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मला गणेश सरांना विचारायचं आहे की खरं तर बकाल ह्या नावातच या चित्रपटाचा आशय आम्हाला दिसतोय. या चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी आम्हाला जाणून घ्यायला फार आवडेल. जसं पहिल्यांदाच अशोकजीने या सिनेमात आयटम सॉन्ग केलं आहे किंवा समीरजीने पहिल्यांदाच एक ॲक्शन चित्रपट केला आहे, तसं मी पहिल्यांदाच पोलीस इन्स्पेक्टर केला आहे. हसू नकोस समीर, हसू नकोस. पण मजा आली हा सिनेमा करताना. जोरदार ॲक्शन आहे सिनेमात. आणि आमचे हिरो चैतन्य आणि जुई ही नवीन जोडी आहे. या दोघांनी खूप छान काम केलं आहे. खूप मस्त नाचले दोघेही. चैतन्य जबरदस्त ॲक्शन केली आहे आणि खूप मेहनत घेतली आहे सिनेमासाठी सगळ्याच डिपार्टमेंटनी. आणि मला वाटतं की आवर्जून सिनेमा हा लोकांनी थिएटरमध्ये पाहावा आणि ह्या सिनेमाला भरपूर यश मिळावं हीच इच्छा आहे. थँक्यू. थँक्यू सो मच सर. मंडळी, शिवालीच्या निरागस सौंदर्याच्या सापळ्यात पुन्हा एकदा अडकलाय आपला गौरव. बघूया हे शापित सौंदर्य त्याला आज कुठल्या थराला जाऊन त्रास देत ते. ओ माय गॉड. ओहो. हॅलो 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 एव्हरीवन. हॅलो सर. हॅलो हॅलो ताई. हॅलो ब्युटिफुल. ओ माय गॉड. हॅलो गॉर्जियस. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका गौरव मालणकर, मालणकर अँड मालणकर ब्रदर्स कंपनीचा CEO. हसायला काय होतंय? हसायला काय झालं? अरे नाही तसं नाही आहे, म्हटलं हसून घेऊया. पुढे स्किट मध्ये संधी नाहीच मिळाली तर म्हणून. असो तर मी या कंपनीचा CEO. अलकाताई माझी कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे. हल्ली कामाचा व्याप इतका वाढलाय ना की मी कालच एक नवीन पर्सनल असिस्टंट हायर केली आहे. म्हणजे काल दिवसभर खूप इंटरव्ह्यूज घेतले पण एकही मनासारखी नाही सापडली हो. मग मकरन सर काय करणार, नेहमीप्रमाणे क्लबमध्ये रात्री बसलो पण तिथे एक मुलगी मला भेटली. रात्रभर तिचा इंटरव्ह्यू घेतला आणि तिथेच फायनल केली. ती आता येतच असेल. मे आय कम इन सर? येस Come in, come in, come in. Oh, looking so gorgeous. Thank Finally, you are here. Welcome, welcome, welcome to our office. I'm sorry, मी तुझं नाव विसरलं. काय नाव आहे तुझं? सर तुम्ही माझं नाव विसरला नाही आहात. तुम्ही नाव विचारलंच नाही कालपासून. हो का? माझं नाव शिवाली परब. Wow, what a beautiful name, शिवाली. सर परत म्हणा ना शिवाली. सर म्हणा ना प्लीज, म्हणा ना शिवाली, म्हणा ना प्लीज. Oh, so cute. तिच्यासाठी म्हणणार मी शिवाली. हॅपी दिवाळी. So cute, so cute. सर मी ना लहानपणापासून असं करते सर. मज्जा येते, मज्जा. कशाला करतेस? सर तुम्हाला मज्जा आली का? हा आली 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 आली. मग तुम्ही म्हणा ना मज्जा आली. मज्जा आली. परत हॅपी दिवाळी. सो क्यूट, सो क्यूट. शिवाली खूप मजा होते, खूप मजा होते. आपण नको आता मजा करूया, आपण कामाला लागूया. इथे ये, इथे ये, आपण कामाला लागूया. हा तू मला CV देतेस? तुमच्या आईचा घो.
डार्लिंग अपेक्षित होते सगळं. आपण नवीन काहीतरी करूया. सीव्ही म्हणजे तुझा बायोडेटा. हा सर, हा बघा ना. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल बायोडेटा, जस्ट लाईक यू. सर खरंच थँक्यू. म्हणजे मला काहीच एक्सपिरियन्स नसताना तुम्ही मला पर्सनल असिस्टंट. अगं असं काय वेडी आहेस का तू? अगं तुझा एक्सपिरियन्स मला काल रात्रीच कळलाय. हा म्हणजे आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम टोटल इम्प्रेस्ड. थँक्यू सर, थँक्यू सो मच. चल आता आपण कामाला लागूया. ये मला सांग, हे काय? लॅपटॉप. अगं सगळं अपेक्षित करते ही. अगं लॅपटॉप ते मला माहिती आहे ग, पण या स्क्रीनवर काय ते महत्वाचं आहे. डार्लिंग, येस सर. यात माझं महिन्याभराचं रुटीन आहे. म्हणजे सगळ्या अपॉइंटमेंट्स आहेत. तू त्या सगळ्या तुझ्या पद्धतीने मॅनेज कर आणि डिटेल मध्ये मॅनेज कर. ओके? येस सर, येस सर. ओ माय गॉड, ओ माय गॉड, मी सांगायचंच विसरलो. अगं डार्लिंग, बच्चू, कामाच्या नादात ना मी वॉटर इंटेक माझं कमी झालंय. म्हणजे पाणी प्यायचंच मी विसरून जातो. डॉक्टरांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की तुम्ही हळूहळू थोडं थोडं का होईना पाणी प्यायचंच. ओके सर. ही सगळी जबाबदारी आजपासून तुझ्यावर आहे. Yes, मी sir. कितीही कामात असलो, कितीही नाही म्हटलं तरी तू मला पाणी पाजायचास. मी पाजेन सर पाणी. हा, पाजायचं पाणी. मला सांग आता तुला काय कन्फ्युजन आहे? नाही सर, सगळं क्लिअर आहे, सगळं क्लिअर आहे. वाव. पण सर एक विचारायचंय. विचार ना सर इथे विचार. की तुम्ही ब्रेक मध्ये जेवत का नाही, लोणचं का खाता? हा सर बघा ना, इथे सगळीकडे लिहिलंय लोणचा ब्रेक, लोणचा ब्रेक, लोणचा ब्रेक. अगं ते लंच ब्रेक आहे. लोणचं लंच ब्रेक आहे ते बाळा. काय झालं डार्लिंग? डार्लिंग काय झालं? सॉरी सर. काय झालं? सर खरंच सॉरी, माझा इंग्लिशचा थोडासा प्रॉब्लेम आहे सर. बेबी बेबी, तुझे सगळे प्रॉब्लेम्स आजपासून माझे. तू फक्त माझी काळजी घ्यायचीस. पाणी सर, पाणी प्या ना. अरे वा, लगेच काळजी घेतलीस. वा 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 वा. इकडे आपण लगेच कामाला लागूया. इकडे ये. हे बघ आता तू मला एक लेटर टाईप करून द्यायचंस. हा बस ना, बस. हे बघ, ही फाईल आहे, याच्यामध्ये तू लेटर टाईप करून द्यायचंस. टू समीर चौगुले, चेअरमॅन ऑफ TT इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट. घे. काय झालं? करते सर मी. हा कर 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 कर. हा झालं सर. झालं. वा वा वा, झालंय ना. झालं. आता सब्जेक्ट, दिस इज फायनल कोटेशन फॉर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स. काय झालं डार्लिंग? परत एकदा सांगा ना सर. सांगतो ना मी, तू का घाबरतेस डार्लिंग? मी सगळं सांगणार. दिस इज फायनल कोटेशन फॉर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स. पाणी प्या ना सर. अगं झालं ना पिऊन. आता कशाला? नाही सर, तुम्ही पाणी प्या. तुम्ही मला हक्क दिलाय सर. आपण सर तुम्ही आत्ताच म्हणाले ना, डॉक्टरने तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला विंटर आंटीची गरज आहे म्हणून. विंटर आंटी? कुठली विंटर आंटी? वॉटर इंटेक आहे ते. नको इंग्लिश बोलूस. मी पाणी पितो मी पाणी. प्यायलो मी. विंटर आंटी नको. हा तर मला सांग आता काय काय लिहिलंयस तू? दाखव बघू. वा. टू समरा चिगल्या. काय हे? समीर चौगुलेला तू समरा चिगल्या लिहिलंस? सॉरी सर. पण चेअरमॅन व्यवस्थित लिहिलंस तू. हा सर. चेअरमॅन ऑफ TT इंटरनॅशनल इंटुकले पिंटुकले. इंटुकले पिंटुकले सर, मला ते इन्स्टिट्यूटचं स्पेलिंग आलं नाही. अगं इंटुकले पिंटुकले जास्त मोठे आहे, ते जमलं तुला, हे नाही जमलं. असू दे, जाऊ दे. दिस इज फायनल टोकेशन फॉर टोकेशन. कुठून काढलं हिने? टोकेशन नाही बाळा, ते कोटेशन असतं. हो सर, तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका माझ्या. काय त्रास करून? सर तुम्हाला त्रास होईल सर, प्लीज नका असं करू. तुम्ही पाणी प्या. नाही प्यायचं मला पाणी. सर तुम्ही पाणी प्या. मला नाही प्यायचं पाणी. पाणी पी. नाही प्यायचंय. पी पाणी. सर एकदा पी पाणी म्हणा ना. काय बोलतेस तू हे? प्लीज एकदा पिपाणी म्हणा ना. हे मला नाही भाडायचं पिपाणी. चल सर, एकतर पिपाणी म्हणा नाही तर पाणी प्या. पाणी पितो मी आता. सर म्हणजे खरंच सॉरी,
माझं ना इंग्लिश थोडं कच्चं आहे. थोडं? हो सर, पण माझं मराठी चांगलं आहे. निमिष ऐकतोयस ना? काय चांगलं आहे तुझं? सर माझं मराठी खरंच चांगलं आहे. मराठी इंग्लिश पेक्षा बरं असेल. चल ये ये लिह इथे. सर तुम्ही बोला, मी मराठी ट्रान्सलेट करते. हा लिह, तू सब्जेक्ट लिह. दिस इज फायनल कोटेशन फॉर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स. हा झालं सर. झालं? यस सर. वाचून दाखवा आता मला. हा सर. विषय मुलींच्या 1/4 भागाचे रंगकाम करण्यासाठी येणारा अंतिम खर्च. काय काय लिहिलंस तू? मुलींच्या 1/4 भागाचे रंगकाम? कुठला भाग? कसलं रंगकाम? सर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स. सर पेंटिंग म्हणजे रंगकाम, गर्ल्स म्हणजे मुली आणि क्वार्टर्स म्हणजे 1/4. अरे काय कूल आहे यार ही. सर माझं काही चुकलं का? तुझं नाही, माझं चुकलंय. गप रात्री घरी गेलो असतो, झोपलो असतो, हे सगळं परवड. सर सॉरी सर. सर तुम्ही रागावू नका, तुम्ही पाणी प्या. सर मला नकोय पाणी. सर प्लीज पाणी प्या. नकोय मला पाणी. सर पाणी प्या. पिणार नाही. पी पाणी. सर सर एकदा पी पाणी म्हणा ना सर. नाही म्हणणार मी. सर प्लीज एकदा पी पाणी म्हणा ना सर. पी पाणी. तुमची बायको ढापाणी. तू ह्या पंच कॉन्फिडन्स वर अख्खं स्किट काढलास? अरे तू निघ इथून. वा वा वा, धमाकेदार झालं स्किट. बघूया अलकाताई काय म्हणतात. जो असतो आंबट शौकीन अति, कधीतरी होतेच त्याची माती. हे असंच स्किट होतं. गौरव आणि शिवाली, आजचं मला तुमच्या स्किटमध्ये ना एनर्जी खूप होती, पण थोडा मला आरडाओरडा कर्कशपणा खूप वाटला. बाकी एनर्जी चांगली होती. 10 गुण मिळालेले आहेत. मकरंद दादा, तुमचं सादरीकरण बघून मला एक म्हण आठवली. बाईच्या नादाने घाई होते आणि घाईनं दही होतं आणि दह्यामुळं दूध नाचतं आणि अख्खं जग आपल्यावर हसतं. काळजी घ्या आणि ह्या पुढचे परफॉर्मन्स अतिशय ताकदवान करा. तुम्हाला मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा. आणि माझ्या वतीनं तुम्हाला मार्क देतोय. ऑल द बेस्ट अँड कीप इट अप. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निकालाची. आणि निकाल जाहीर करण्याकरता मी आपल्या दोन्ही सरपंचांना मंच येण्याची विनंती करते. कसं आहे प्राजक्ताताई, दरबारे आम्ही आता खुर्द बुद्रुकच्या वतीनं मंचावर येऊन या आठवड्याचा विजेता डिक्लेअर करीत असतो. पण बऱ्याचदा काय असतं, कार्यक्रमामध्ये समय सूचकता दाखवणं हे पण सरपंचांनी केलं पाहिजे. नाही तर म्हणतील सरपंच काय कामाचे आहेत हे. तर आज सरपंच जाऊ द्या, एक महापंच आपल्यात बसलेले आहेत. म्हणजे संगीताचं विद्यापीठ असं म्हणता येईल असे पत्की काका आज इथं बसलेले आहेत. त्यांच्या हस्ते जर आपल्या लेकरांचं कौतुक झालं तर त्यांना बरं वाटेल, त्यांचंही भाग्य उजळल ना. पत्की काका, नम्र विनंती. तर सरपंच, काय आहे या आठवड्याचा निकाल? कोण ठरलेत कॉमेडीचे जहागीरदार? या आठवड्याचा जहागीरदार डिक्लेअर करण्यासाठी मी विनंती करतो आमच्या अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष. खरं म्हणजे लोक नवरा चांगला मिळावा म्हणून नवस करतात, लेकरू चांगलं मिळावं म्हणून नवस करतात, पण शंभू चांगला मिळावा म्हणून नवस करणाऱ्या शंभू माझा नवसाचा फेम अलकाताई खूप. मकरंद, पंचक्रोशीतल्या विरोधकांना धक्क्यावर धक्के देत सरपंच झालेले मकरंद आबा अनासपुरे आणि मी सहमतीने जाहीर करतोय आजचे जहागीरदार श्रमेश आणि प्रथमेश.
हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. आणि आता मी बकाल चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मंचरण्याची विनंती करते. तर 8 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होत आहे. एक शेवटचा दणका म्हणून जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? 8 नोव्हेंबरला सिनेमा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे. आपला भरभरून प्रतिसाद मिळावा हीच अपेक्षा. सगळ्यांनी बघा, निश्चित आवडेल. वा वा वा. मराठीतला हा पहिला असा ॲक्शन पट असणार आहे, भव्य दिव्य, आणि सगळे स्टंट सुद्धा आपल्या हिरोनी केलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं सगळ्यांमध्ये ती उत्सुकता आहेच आहे. आम्ही डेफिनेटली हा चित्रपट बघणार आहोत. तुम्ही देखील चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा डेफिनेटली बघा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही दोन्ही दिवस आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात. आम्ही अत्यंत आभारी आहोत. थँक्यू. चित्रपटासाठी खूप शुभेच्छा.